बैठकीची आयोजित केली होती त्या बैठकीचं अध्यक्ष मी होतो. ताईंनाही होत्या. संपूर्ण नगरसेवकांनी अत्यंत विकासाच्या दृष्टीने सर्व जे विषय मंजूर केले त्यांचंही मनापासून मी धन्यवाद मानतो. काहींनी त्यांचं मत मांडलं, ते मत त्याच्यामध्ये नोंदवलं जाईल. परंतु जे काही विषय होते ते वरणगाव शहराच्या विकासाचे होते आणि या संदर्भात नगरसेवकांना प्रत्येक त्यांच्या प्रभागामध्ये काम करताना विश्वासात घेतलं जाईल. सन्माननीय आमदार महोदय असतील, राज्याचे मंत्री आदरणीय सावकारे साहेब असतील, खासदार महोदय असतील, राज्य क्रीडा मंत्री, या सर्वांना एकंदरीत त्यांचा सन्मान कसा राखला जाईल नगरपालिकेच्या प्रोटोकॉलनुसार ते सुद्धा त्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल. विकास करत असताना आपण सर्वांकडे जाणार आहोत असं काही नाही किंवा आपण सर्वांकडे आपण गेली आहे, मागणी केली आहे आणि मला असं वाटतंय की आपण वरणगाव शहराला एक चांगल्या प्रकारचा निधी भरपूर अशा प्रकारचा निधी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, गिरीश भाऊंच्या माध्यमातून मी त्याच्यात पाठपुरावा केला. मला असं वाटतं की हा एक विषय जो आहे तो मार्गी लागेल. सावकारे साहेबांनी काहींना हो सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांचंही मनापासून आभार मानतो. विकास आपल्याला करायचा आहे. सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं वातावरण या गावामध्ये निर्माण करावं. पत्रकार बंधूंनाही विनंती करतो की आपण काय जे असेल ते आम्हाला कळवा, त्याच्यातनं मार्ग काढू आपण आणि आपण गाव पुढे आपल्याला कसं महाराष्ट्रात एक नंबरवर विकास नेता येईल हे सर्वांनी मिळून जे आहे ते त्या माध्यमात आपण करू. वरणगावकरांचे मी मनापासून धन्यवाद देतो की बैठकी पहिली सभा आज दिनांक 13/2/2026 होती. त्यामध्ये माझे मित्र पक्षाचे आमचे गटनेते आहे इरफान भाई यांनी यांच्या लेटर हेडवर अध्यक्ष साहेबांकडे जे आहे सविस्तर याच्या संदर्भात आम्हाला माहिती सादर करण्यात यावी आणि याच्यात शासनाच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या आहे का, जो पुढे कलेक्टर साहेबांना पण जे काही असेल जर खरंच याच्यात भ्रष्टाचार झालेला असेल तो बाहेर काढण्यात येईल. पण आम्ही जो निर्णय घ्यायचा होता, जो मंजूर करायचा होता तो आम्ही मंजूर केलेला आहे, जो नामंजूर करायचा होता तो आम्ही नामंजूर केलेला आहे. पण माझे 1 ते 79 विषयांमधून माझा महिला बालकल्याण मला खातं सभापती मी आहे, तर माझा एकही विषय यामध्ये घेण्यात आलेला नाही. का कुठलाच विषय नाही आहे का? नाही, कुठलाच विषय माझा घेण्यात आलेला नाही. तुम्ही किती विषय दिले होते? नाही, मी दिला नाही, पण मग महिला बालकल्याण सभापती असल्यामुळे तुम्ही दिले असते तर घेतले ती जनगणमनाने झाली. म्हणजे शासन निर्णयाप्रमाणे समारोप जो आहे की नाही तो वंदे मातरम व्हायला पाहिजे होता. परंतु या सभागृहामध्ये म्हणजे एक प्रकारच्या शासन निर्णयाचा अवमान झालेला आहे. वंदे मातरमनी समारोप न करता तो जनगणमनाने केला गेला. म्हणजे 2 वेळेस देखील सुरुवात देखील जनगणमनाने झाली आणि समारोप देखील जनगणमनाने झाला. मुळामध्ये शासन निर्णयाप्रमाणे ते वंदे मातरम न व्हायला